नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. तर आज आपण बघणार आहोत कर्जमाफीची अपडेट. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण पाहणार आहोत शेतकरी कर्जमाफी अपडेट 19 फेब्रुवारी 2026. नेमकी सरकारचं म्हणणं काय आहे ते आज आपण बघूया. तर वळूया आपल्या टॉपिककडं. तर आज 19 फेब्रुवारी रोजी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे की शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकार जे आहे आगामी अर्थसंकल्पात शेतकरी कर्ज निवारण योजनेची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु ही अपडेट जस्ट न्यूजपेपर थ्रू आहे किंवा मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला राज्य सरकार सुमारे हजारो कोटी रुपयांची तरतूद देण्याच्या तयारीत आहे. पण या योजनेचा लाभ प्रामुख्याने अल्पभूधारक म्हणजे की ज्यांच्याकडे थोडीशी जमीन आहे आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मिळू शकतो. जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर अल्पभूधारक असेल किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्त म्हणजेच की तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं असेल किंवा इतर काहीतरी त्याबद्दल नासतिग्रस्त झालं असेल म्हणजेच आपत्तीग्रस्त किंवा पूर वगैरे हे असं आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटू शकतो. पण महत्त्वाचे मुद्दे असे की लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका की महत्त्वाचे मुद्दे जे सांगितलेले आहे. जर ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण की जर नवीन पात्रता निकष लागू होऊ शकतात, म्हणजेच की थकीत जरी कर्ज असू शकतं पण सरकार त्यावर विचार करत आहे की नवीन पात्रता म्हणजेच वेगवेगळे नियम लागू शकतात. अधिकृत GR आणि अर्ज प्रक्रिया लवकरच जाहीर होऊ शकते. तर सरकारचं म्हणणं आहे की GR जे आहे ती प्रक्रिया सर्व जाहीर होऊ शकते. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही अपडेट राहणं खूप जरुरीचं आहे. जर तुम्ही कर्जमाफीमध्ये बसत असाल तर अटी व काय काय GR लागू झालेले आहे त्याची सर्व माहिती अपडेट्स जरूर ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुम्हाला मिळते इथे शेतकऱ्यांची, आपल्या शेतकरी बांधवांना इन्फॉर्मेशन्स, नवी माहिती, नवी अपडेट्स, नवी योजना. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण की बरेच चॅनल असे आहेत की ते तुम्हाला फसवायची माहिती देऊ शकतात आणि कोणत्याही अफवांवर म्हणजेच की कोणत्याही अशा अफवा ज्या आहेत त्याबद्दल विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर बँकेची कागदपत्रे जवळ ठेवा, म्हणजेच बँकेचे झेरॉक्स वगैरे आणि आधार कार्ड 7/12 अद्ययावत ठेवा आणि बँकेशी संपर्क साधा. शेतकरी बांधवांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेट्समध्ये. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत.